राया, तू एक क्षण जरी माझ्यापासून लांब गेलास ना तरी मला खूप चुकल्यासारखं वाटतं. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? का? तुला चैन पडणार आहे माझ्याशिवाय? आपण एक काम करूया ना, काही दिवस आपलं लग्न झालेलं नाहीये असं समजूया. काय? हो, आपलं लग्न झालं नाही असं समजूया ना. राया, तू काय बोलतोयस हे? प्रांजल ऐक तर, आपण लग्नाआधी कसं चोरून चोरून भेटायचो तसं परत भेटूया ना, मजा येईल ना. आणि मग जसे आपण चोरून फोन करायचो ना एकमेकांना तसं करूया. ते जरा अवघड आहे, कारण तुझी मम्मा कशी आहे हे माझ्यापेक्षा तुला चांगलं माहिती आहे. त्या कदाचित माझे फोन कॉल चेक करायलाही मागे पुढे बघणार नाही. अरे मग आपला फोन झाल्यावर डिलीट कर ना. समजा चुकून राहिला तर? उगाच रिस्क नको. मग मी तुला तिथे भेटायला येत जाईन मम्माच्या नकळत. तू माझ्यावर चिडली आहेस हे विसरलीस का? तू माझ्यावर चिडून तिकडे येणार नाहीयेस असं तुझ्या मम्माला सांगायचंय. शिवाय तुझ्या पप्पांनाही विश्वासात घ्यायचं नाहीये. मग कसं होणार आहे सगळं? मग तू इकडे येत जा. तेही जरा अवघड आहे. माझ्या पार्टीवर कोणी असेल तर? जा बाबा, तू ना सगळ्यालाच नाही म्हणतोस. मग कशाला म्हणालास आपण चोरून भेटूया म्हणून? तुला ना खरं तर मला भेटायचंच नाही. प्रांजल, अगं माझ्या मनात तरी असं येईल का? आपण भेटूयात ना, वर्कशॉपवर किंवा बाहेर दुसरीकडे कुठेही भेटूया. हे बघ, मनात इच्छा असली ना की मार्ग नक्की सापडतो. 2 मिनिटं का होईना आपण भेटूया. 2 मिनिटच? ठीक आहे, तेवढं तर तेवढं. मला तुला बघता आलं ना हेच खूप आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं चल, मी निघतो. राया, प्रांजल, सांभाळून राहा. मला तुझी खूप आठवण येणार. मला पण. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी पण. मुकुंदा, सगळे शांत काय? मग ह्या परिस्थितीत सगळ्यांनी काय करायला हवं असं तुझं म्हणणं आहे? नाशिक बँड आणून नाचायला हवं का सगळ्यांनी? अरे तसं नाही रे, म्हणजे मगाशी सगळे बोलत होते, आता एवढे एकदम गप्प काय? बोलणंच संपलंय ना. आता फक्त राया जाताना बघायचं, एवढंच उरलंय. राया, अरे थांब ना प्लीज, ऐक ना माझं. हे आपलं घर आहे ना, हे सोडून तू कसं राहू शकतोस? कुणीतरी सांगा ना त्याला, थांबवा ना. आई, तुम्ही तरी सांगा. थांब राया. वहिनी बघ, तो थांबला. तुझं ऐकेल, तूच समजाव ना त्याला प्लीज. राया, तू सगळ्यांशी बोललास, माझ्याशी नाही बोललास. काय बोलू सांग ना. आता नको, आता सगळ्यांसमोर काय बोलणार? आता तू जा तिकडे. बघा, ऋता वहिनी एकमेव व्यक्ती आहे जी मला घरातून जा म्हणतीये. ही एकमेव व्यक्ती आहे जिला माझं म्हणणं पटतंय. ही एकमेव आहे जिला माझ्या मनातल्या व्यथा कळतात. नाही, मी जा म्हणाले म्हणजे आता मी काय बोलणार ना, म्हणून तुला जा असं म्हणाले. अगं म्हणजे जा म्हणालीस ना. अहो, जा म्हणजे तसं जा नाही. पुरे राया, नको जाऊस रे तिथे. परत एकदा विचार कर. निदान प्रांजलचा तरी विचार कर ना. नाही आई, माझा विचार झालेला आहे आणि आता तो बदलणार नाही.
आणि प्रांजलचं म्हणशील ना तर मगाशी मी तिला विचारलं होतं की तू माझ्याबरोबर येतेस का, तर ती नाही म्हणाली. आता मला जावंच लागणार. तिला राहू दे इकडेच. तसं असेल तर जा, आणि पुन्हा मागे वळूनही बघायचं नाही. वर्कशॉपच्या सगळ्या कामाचा भार मुकुंदावर पडेल, निदान त्याचा तरी विचार कर. अरे तुझ्या भरोशावर एवढी मोठी ऑर्डर घेतली, ती पूर्ण कोण करणार आहे आता? बाबा मी तिकडे राहायला जाणार असलो ना तरी वर्कशॉपचं काम करायला वर्कशॉपवर येणार आहे. हे बघ राया, काही गरज नाही. तुझा आता त्याच्याशी काही संबंध नाही. ते वर्कशॉप आहे ना, चिटणवीसांच्या घरच्यांसाठी होतं, आहे आणि राहील. त्यामुळे तू आता तिकडे फिरकायचं सुद्धा राहील. तिकडेच काय, पण ह्या घराकडे सुद्धा मान वर करून बघायचं नाही. समजा आम्ही रस्त्यात दिसलो तरीही ओळख द्यायची नाही. राया, जायच्या आधी मला एकदा आई म्हणणार आहे. अगं असं काय करतेस? मला नाही बोलायचं तुझ्याशी. राया, एकदा या घराचा उंबरठा ओलांडलास ना, या घराला आणि घरच्यांना तू कायमचा मुकलास, हे लक्षात ठेव. हे सगळं नक्की खरं चाललंय का सगळं खोटं चाललंय? राया अरे ऐक ना माझं, प्लीज नको ना जाऊस. कुणीतरी थांबवा ना त्याला. राया राया शेवटी जे करायचं तेच केलंय याने. चल कालिंदी, अहो काही बोलू नकोस, आज चल. बस, आता मी आयुष्यभर याचं तोंड बघणार नाही. मंग्या, तो पुन्हा या घरात येता कामा नये. खरंय. राया असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझा एक भाऊ आहे, हे विसरायला लागणार आता मला. बोल बोल बोल, काय झालं काय? राया तिकडे यायला निघालाय. निघाला? अगं काय सांगतेस काय? मी की नाही सगळी तयारी केली आहे त्यांच्या स्वागताची. त्यांच्या? हो, म्हणजे राया आणि प्रांजल दोघांच्या. प्रांजल? अहो प्रांजल तिकडे येणार नाहीये, राया एकटाच येणार आहे. असं कसं, असं कसं? अगं राया आला की त्याच्यासोबत प्रांजल येणारच. हो पण नाही येते ना, म्हणून मला वाटतंय की इथे काहीतरी नक्की घोळ आहे, जो सगळ्यांनी माझ्यापासून लपून ठेवलाय. बाई 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 बाई, म्हणजे ग? म्हणजे बघा ना, राया घर जवळ व्हायला तयार झाला, पण प्रांजलचा बहुतेक त्याला विरोध असावा. अहो ती खूप रडत होती, नको जाऊस म्हणून म्हणत तरी होती, पण जास्त फोर्स करत नव्हती. आणि आधी सगळे ना रायाच्या खोलीत जाऊन काहीतरी बोलत होते. मग सगळे बाहेर आले, मग नंतर दुसरे आत गेले. म्हणजे ना ते डॉक्टरच्या केबिन मध्ये पेशंट कसे जातात ना, तसं चाललं होतं. पण मला नाहीच म्हणाले ना सगळे, म्हणजे सगळे पेशंट झाले पण मी एकटीच राहिले ना. ऋता, अगं तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये. अहो म्हणजे बघा ना, सगळे एक एक करून आतमध्ये गेले आणि बाहेर आले, तर त्यांचा मूड चेंज व्हायला हवा होता ना. म्हणजे सगळे रागाने आतमध्ये गेले तर हसत बाहेर यायला हवे होते, तर सगळे रागाने आतमध्ये गेले आणि रागानेच बाहेर आले. म्हणजे फार फार तर रडत बाहेर आले. हो आणि बाहेर आले ना तर सगळे रायाला खूप ओरडत होते, खूप चिडले होते रायावर. रायाला वाटेल तसं बोलत होते, पण राया मात्र शांत होता. त्यामुळे मला ना आतमध्ये काय झालं ते कळतच नाहीये. ऋता, अगं बाळा तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? खरं सांगू का, मी काय बोलते ना ते मलाच कळत नाहीये. पण इथे नक्की काहीतरी मोठा घोळ आहे, हे मात्र नक्की. हा ठीक आहे ठीक आहे, राया इथे येतोय की नाही, मग प्रांजलला इथे कसं आणायचं ते मी बघ. आणि माझं बक्षीस? अगं त्या रायाला प्रधानांचा उंबरठा तो ओलांडून आत येऊ दे. अरे हो हो, तसंच ठरलंय ना आपलं. बघा ना, तुम्ही किती छान समजावून सांगता, म्हणून लगेच कळतं मला.
पण हे लोक आहेत ना नीट सांगतच नाही, त्याच्यामुळे कळतच नाही मला. चल बाई, ठेवते आता मी फोन. हो ठेवते. चला आता की नाही मला तुझा वापर करता येईल. सगळं नाटक उपयोगाला आलं. राया एकदा का या घरात आला की त्या भैरवला बाहेरचा रस्ता दाखवायचा आणि प्रियाचं दुसरं लग्न करायचं आणि तिचा सुखाचा संसार चालू करून द्यायचा. वीणा, आता हे ठरलं म्हणजे ठरलं. काय माधवा, कसा होता माझा अभिनय? अगदी नैसर्गिक होता की नाही? अजिबात नाही. तुझं डायलॉग विसरलेल्या पात्रासारखं सारखं चालू होतं. तुझं आपलं सारखं एकच वाक्य. मला तुझं तोंडही बघायचं नाही. हो का? आणि तुमचं काय चाललं होतं? काय चिडण्याचं नाटक केलं, टेबलावर जाऊन हात काय आपटला जोरात. बापरे. अरे आत येऊन मला सांगायला लागले माझा हात दुखतोय, बाम लावून दे. हे बघ, मी जर बोललो असतो ना तर खूप काही बोललो असतो, म्हणून मी बोललो नाही. बरं झालं नाही बोललात, नाही तर ओव्हर ऍक्टिंग पकडली गेली असती तुमची. माझा अभिनय कसा वाटला? वा, फारच छान. काय तर म्हणे जायच्या आधी मला एकदा आई म्हणून हाक मार, जसा काय कायमचा सोडून चालला होता. ऋतूला तेच दाखवून द्यायचं होतं ना, पण आपल्याला एका आईची मुलासाठीची तळमळ दाखवत होते मी. वा वा वा, सोज्वळ आई म्हणून तुलाच सिनेमात घेणार. पण सगळ्यात मानलं पाहिजे ना, ते प्रांजलला सहज अभिनय करत होती ती. म्हणजे मला ना कळतच नव्हतं की रायापासून लांब राहावं लागतंय म्हणून तिला खरंच दुःख होतंय का ती नाटक करते. खरंच अप्रतिम. ए काय चाललंय तुमचं? नाटक का असे ना, पण काही दिवस त्या दोघांना वेगळं राहावं लागणार आहे, लक्षात येते का तुमच्या? अगं बाई, खरंच की हे लक्षातच नाही आलं आपल्या. आपल्या नाही, तुमच्या. माझ्या केव्हाच लक्षात आलं होतं. हे बघ, माझ्या पण लक्षात आलेलं होतं. हा, हो, मग बोलून का नाही दाखवलं आधी? तू बोलून दाखवलंस. आई बाबा जरा शांत बसा ना. हा, पण आता खरी परीक्षा प्रांजलची आहे. हे 2 दिवस टूरवर गेले ना तरी मला अख्खं घर खायला उठतं, आणि ती तर आता नवऱ्यापासून इतके दिवस दूर राहणार आहे. कसं होणार ग बिचारीचं? मी टूरवर गेलो ना की ही खुश असायची. का खुश नसणार? नवरा टूरवर गेल्यानंतर बायकोनं स्वतःला का घरात कोंडून घ्यायचं? मनाला येईल ते करावं. हवा तो सिनेमा बघावा, हवा ते नाटक बघावं. म्हणजे इतर वेळी करता येत नव्हतं? नाहीच करता येत, कारण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागवता ना. स्वतःला हवं तो नाटक बघायचं, हवा तो सिनेमा बघायला न्यायचं, नाईलाजानं आम्ही यांच्या मागे मागे जायचं. हे अगदी खरं आहे बाई. म्हणजे असं होतं ना कधी कधी. नवरा घरात नसला ना की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन असतो बायकांचा. नाहीतर सारखं आपलं मला पाणी घेऊन ये, मला भूक लागले, मला चहा घेऊन ये, सारखी आपली भुणभुण चालूच आहे यांची. एक सारख्या आपल्या ऑर्डरी सोडत राहायच्या. अगं दारा शेजारी बसलेले असले ना तरी सुद्धा बेल वाजली तर कोण आले ग जरा जाऊन बघून ये म्हणून ऑर्डर सोडतात. अगदी खरं आहे तुमचं. म्हणजे असं होतं कधी कधी. नवरा घरात नसला ना की हे काही होत नाही. मस्तपैकी शांतता असते घरात. माधवा, बघ बघ, आपल्याविषयीच बोलतायत त्या. अरे तुम्हाला जरा गंभीरपणे वागताच येत नाही का? हे असंच वागत राहिलात ना त्या ऋतूला पटकन संशय येईल. आपापली भूमिका सोडू नका, आणि मुख्य म्हणजे जास्त बोलूच नका. नेमकं आणि मोजकं बोला. मी सुद्धा तेच सांगतोय तिला. मी पण तेच सांगते ना तुम्हाला सारखं. आई बास ना, तर ह्याच्यावरही वाद घालणार आहात का तुम्ही? जा बाहेर जा आणि आपापली कामं करा नेहमीप्रमाणे. आणि मुख्य म्हणजे आपण रायावर चिडलोय हे लक्षात ठेवा. काय? आणि त्या प्रांजलही जरा समजवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तसं नाटक करा. कळलं? जरा बरा अभिनय करा. बघ, मला माहिती आहे ते. काय माहितीये बाई? पांडवा. काय साहेब? काय माझ्या पोटातले कावळे आता डायनोसॉर एवढे मोठे झालेत. तेव्हा जेवायला वाढाल का? बाईसाहेब आणि साहेब येतील तेव्हा वाढतो जेवायला. पांडोबा, आता मी तुझा साहेब आहे, म्हणजे आत्ता नसलो तरी काही क्षणातच होईल.
तेव्हा मला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा जेवायला वाढायचं, कळलं? जा. साहेब जेवायला वाढू? हो लवकर. पांडू माझं जेवण रूम मध्येच पाठव, मी आहे तिकडे. सासरे बाबा. बाजूला. मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. सासरे बाबा, काल मी तुमच्याशी जे काही वागलो, तुमच्या बाबतीत जे काही केलं, त्यामुळे तुम्ही नाराज आहात का? बोला बोला सासरे बाबा, बोला. भैरव, मी तुला एकदा सांगितलं मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. सासरे बाबा, अहो असा अबोला धरून कसं चालेल? नाही म्हणजे आता आपण एकाच घरात राहणार, सारखे समोरासमोर येणार, मग एकमेकांशी बोलायला हवं ना. सासरे बाबा, सासरे बाबा, मला माफ करा. हे बघा, मी काल तुमच्याशी जे काही वागलो ना त्याची मी मनापासून माफी मागतो. मी परत असं नाही करणार. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. भैरव, पाय सोड. नाही सासरे बाबा, तुम्ही जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. हे बघ भैरव, काल तू माझ्याशी जे काही वागलायस ना त्याबद्दल तू माझी कितीही वेळा माफी मागितलीस तरी मी तुला माफ करणार नाही. हो सासरे बाबा, आता आपण एकाच घरात राहणार, मग हे रुसवे फुगवे कशाला हवे? एक मिनिट, हे मगाचपासून एकाच घरात हे काय लावलंय? हो असं काय करताय सासरे बाबा? आता मी इथेच राहणार ना, घर जावई म्हणून. अरे असे चिडून काय बघताय तुम्ही माझ्याकडे? अहो आज तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे ना. विसरलात का तुम्ही? नाही, काल तुम्ही कबूल केलं होतं की तुम्ही पेपर्सवर सह्या करणार आहात. हे असं काहीही होऊ नये म्हणून मी प्रयत्न करणार आहे. पण दुर्दैवाने जर का तसंच काही झालं तर मी या घरातून निघून जाईन. ज्या मारी, मला माहितच नव्हतं एक पत्ता असा आपोआपच कट होणार आहे ते. हे चांगलंय. मग राहता राहिली प्रिया आणि सासूबाई, त्यांना बाजूला करायला मला जास्त वेळ लागणार नाही. चला भैरव शेठ, आपला राज्याभिषेक आता जवळ आलाय. प्रधान संस्थान खालसा होऊन देशमुख संस्थानाचा झेंडा फडकवायला तयार रहा. जा. सासूबाई, ओ सासूबाई, सासूबाई, अहो लवकर या. भैरा, बाई 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 बाई, काय झालं काय एवढं ओरडायला? हो किती वेळ झाला, तुमचा तो वकील अजून पेपर्स घेऊन आला नाही. अहो जरा बघा तरी काय झालंय. माझं आणि त्यांचं आत्ताच फोनवर बोलणं झालं. मी त्यांना पेपर्स मध्ये चेंज करायला सांगितलं. का? काय झालं? अरे त्यांनी की नाही पेपर्स मध्ये फक्त हा बंगला आणि ऑफिस यांचाच उल्लेख केला होता. बाकीच्या प्रॉपर्टीचा उल्लेखच नाही. तुला एवढंच हवंय का? अरे मग तसं सांग, म्हणजे बाकीची प्रॉपर्टी हे राया आणि प्रांजलच्या नावावर करतील. बाई 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 बाई, किती छान होईल. थोडेसे बंगले, काहीशा जमिनी त्या पण राया आणि प्रांजलला मिळतील. तेही खुश राहतील. म्हणजे अजून काही आहे का तुमच्याकडे? बाई 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 बाई, अरे प्रधानांची इस्टेट बळकवायला निघालास आणि प्रधानांकडे किती इस्टेट आहे हेच तुला माहिती नाही. जाऊ दे, तुला नकोच आहे ना. मी वकिलांना लगेच फोन करून सांगते. थांबा थांबा सासूबाई, थांबा. निदान काय काय आहे ते तरी सांगा. कुठून सुरुवात करू? उत्तरेकडून का दक्षिणे? जाऊ दे ना, तुला नकोच आहे ना, राहू दे. नाही 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 नाही, सांगा तरी. स्टेशन जवळ की नाही आमचा मोठा फ्लॅट आहे. लोणावळ्यात फार्म हाऊस आहे, पुण्यात जमिनी आहेत. अरे पण कशाला सांगते मी, तुला हे नकोच आहे ना. आणि ना वकिलांनी याचा काही उल्लेखच केलेला नाहीये. पण जाऊ दे, तुला नकोच आहे तर कशाला, जाऊ दे. असं कसं, असं कसं? नाही म्हणजे आता तुम्ही मला देताय तर मी नाही कशाला म्हणू ना.
अच्छा, म्हणजे तुला हवंय? अरे मग हाच बदल करायला सांगितला होता मी वकिलाला, पण तो म्हणाला निदान 2-3 दिवस तरी लागतील. हो 2 दिवस काय 4 दिवस लागले ना तरी हरकत नाही. हुशार आहेस रे. लहानपणापासून. सॉरी. जेवलास का? हो हो आत्ताच. आणि प्रिया? माहिती नाही. माहिती नाही? माहिती असायला हवं. अरे जरा तिची काळजी घे, तिच्यावर प्रेम कर. कारण उद्या जर प्रियाने तुला डिवोर्स दिला तर तू घर जावईच काय, जावई सुद्धा राहणार नाहीस या घरचा. मग पेपर्सवर प्रॉपर्टी सगळी लिहिली काय किंवा अर्धी लिहिली काय, काय फरक पडतो? कारण जावईच नाही म्हणल्यावर प्रॉपर्टी नाही. नाही नाही ही चीटिंग आहे. हा कायदा आहे. पांडू प्रियासाठी जेवणाचा ताट तयार करा. आलोच. पियू. बाई 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 बाई, माझ्या आजूबाजूला किती मूर्ख लोक राहतात. कसं होणार बाई माझं? हा राया कसा नाही आला अजून?